पाकिस्तानात आपली मुलं दहशतवादी असली तरी त्याचा अभिमान असल्याचा एक पाकिस्तानी बाप म्हणतोय। त्याची दोन्ही दहशतवादी मुलं भारतानं मुरिदकेमध्ये केलेल्या स्ट्राईकमध्ये ठार झाली आहेत। मात्र त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी आपल्याला मुलांचा अभिमान असल्याचा हा बाप म्हणतोय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलंय। दोन्ही देशांमध्ये सध्या शांतता असल्याचं सांगताना त्यांनी दोन्ही देशांच्या नेत्यांचं कौतुक केलंय। अरुणाचल प्रदेशमध्ये ड्रॅगननं पुन्हा डोकं वर काढलेलं दिसतंय, तर इथल्या अनेक ठिकाणांना चीननं नाव न देण्यास सुरुवात केली आहे आणि त्यावर भारतानं कडक पवित्रा घेतलाय। नाव देण्याचे चीनचे निरर्थक आणि हास्यास्पद प्रयत्न आहेत। अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग होता आहे आणि नेहमीच राहील असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलंय। चीन सरकारचं मुखपत्र ग्लोबल टाइम्सचं ट्विटर खातं भारतात बंद करण्यात आलंय। केंद्र सरकारनं हा मोठा निर्णय घेतलाय। याच ट्विटर खात्याच्या मार्फत चीनी प्रोपगंडा पसरवण्याचं काम सुरू होतं। त्यानंतर ग्लोबल टाइम्स हे चीन सरकारचं मुखपत्र यांचंच ट्विटर भारतात बंद केलं। चीन नंतर आता तुर्की भारताच्या निशाण्यावर आलंय। तुर्कीचा प्रसार करणारं TRT वर्ल्ड हे ट्विटर अकाउंट देखील भारतानं बंद केलंय। आज सकाळपासून चीनचं मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सच्या ट्विटर अकाउंटला भारतात बंदी घातली गेली होती आणि त्यानंतर तुर्कीचं देखील हे ट्विटर अकाउंट बंद करण्यात आलंय। युद्धकाळात पाकिस्तानला मदत करणं आता तुर्कीला भारी पडणार आहे। उदयपूरमधील व्यापाऱ्यांनी तुर्कीमधून मार्बल आयात बंद करण्याचा निर्णय घेतलाय। उदयपूर हे आशियातील सर्वात मोठं मार्बल व्यापार केंद्र बनलं होतं। मात्र तुर्की पाकिस्तानला मदत करत असल्यामुळे त्यांच्याशी व्यापार न करण्याचा निर्धार इथल्या व्यापाऱ्यांनी घेतला। मालेगावमध्ये झालेल्या संशयास्पद इंटरनेट ऍक्टिव्हिटीमुळे खळबळ उडाली आहे। दहशतवाद विरोधी पथक आणि सायबर सेलच्या संयुक्त कारवाईमध्ये एका यंत्रमाग मालक तरुणाला अटक करण्यात आली आहे। पाकिस्तानच्या वेबसाईट सर्च केल्याच्या संशयावरून त्याला ताब्यात घेण्यात आलंय। त्याची सुमारे 6 तास कसून चौकशी देखील करण्यात आली। बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणावतने आता पाकिस्तानी गाण्यावर रील बनवून शेअर केलाय, ज्यामुळे कंगना ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे। एकीकडे पाकिस्तानचा निषेध करणारी कंगना दुसरीकडे मात्र त्यांच्याच गाण्यावर थिरकताना दिसली। तर गायक सोनू निगमने कर्नाटक हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर 15 मे रोजी सुनावणी होणार आहे। एका चाहत्याला फटकारत सोनू म्हणाला होता की पहलगाममध्ये जे घडलं त्याचे हेच कारण आहे, तुम्ही इथे जे करत आहात त्याचे हेच कारण आहे। सोनू निगमच्या याच वक्तव्यानंतर बेंगळुरूमधील अवलाहल्ली या पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। पाकिस्ताननं ताब्यात घेतलेल्या BSFच्या जवानाची सुटका करण्यात आली आहे। कॉन्स्टेबल पूरम कुमार साहू असं त्याचं नाव आहे। अटारी सीमेवरून ते भारतात परतले आहेत। त्यानं 23 एप्रिलला अनावधानानं आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडली होती आणि त्यानंतर पाकिस्ताननं त्याला ताब्यात घेतलं होतं। तर पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी ही घटना घडली होती। अहिल्यानगरमधील श्रीरामपूरमध्ये शहीदांना श्रद्धांजली देण्यासाठी तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। रॅलीमध्ये 150 फूट लांबीचा तिरंगा हातात घेऊन नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले। यावेळी वंदे मातरमच्या घोषणा देत सैनिकांच्या शौर्याबद्दल अभिनंदन करण्यात आलं।